कोल्हापूरमधील किल्ले पावनगडावरील अनधिकृत मदरसे प्रशासनाने हटवले। हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाची कारवाई, किल्ल्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। कोल्हापूरच्या पावनगड परिसरात संचारबंदीचे आदेश, पावनगडावरील मदरसा पाडकामाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी। लँड जिहादचे प्रकार सहन करणार नाहीत, आमचे हिंदुत्ववादी सरकार कुठलेही अतिक्रमण ठेवणार नाही, भाजपचे आमदार नितेश राणेंचा इशारा। अतिक्रमणामुळे किल्लाच दिसत नाही, मदरशांना दुसरी जागा द्यायला हवी, अपक्ष आमदार बच्चू कडूंची मागणी। मराठ्यांना सरसकट ओबीसीतनं आरक्षण देण्यास विरोध, ओबीसींसाठी न्यायालयामध्ये लढणार, ओबीसी समाजापुढे आमदारकीचं घेणं देणं नाही, छगन भुजबळांचं विधान। विदर्भात अजित पवार गटाकडनं लोकसभेच्या 3 जागांची मागणी, प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी भंडारा गोंदिया, धर्मराव बाबा अत्राम यांच्यासाठी गडचिरोली, तर सुबोध मोहितेंसाठी वर्धा लोकसभा मतदारसंघाची मागणी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवरनं भाजप शिवसेनेत शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भावी खासदार म्हणून किरण सामंत यांचे बॅनर्स। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात, राष्ट्रवादीचे दोनही गट याचिका आणि त्यावरची उत्तराची कागदपत्र एकमेकांना सोपवतील। महायुतीच्या बैठकीत घटक पक्ष नाराज, लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही घटक पक्षांना किती जागा देणार की फक्त तुमच्या 3ही पक्षातच जागा वाटप होणार, घटक पक्षांचा सवाल। आज गिरगावमध्ये ठाकरे गटाचा मेळावा, मेळाव्याला आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळा महत्त्वाचा। छत्रपती शिवरायांची वाघनखं एप्रिल किंवा मे महिन्यात राज्यात येतील, यापूर्वी जानेवारी महिन्यात ही वाघनखं येणार होती, वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी ब्रिटन सरकारसोबत प्रक्रिया सुरू। बारामती अॅग्रो कंपनीची ईडीकडनं 14 तास चौकशी, ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्र सोबत नेल्याची सूत्रांची माहिती, बारामती अॅग्रो कंपनी आमदार रोहित पवार यांची। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूची पाहणी, 12 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडनं स्वच्छता मोहीम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सहभाग। आज पंढरपुरात ओबीसी नेत्यांचा महाएल्गार मेळावा, मेळाव्यातनं ओबीसी नेते कुणावरती निशाणा साधणार याकडे लक्ष। छगन भुजबळांच्या सुरक्षेसाठी शासकीय विश्रामगृह परिसरात मोठा बंदोबस्त, 32 पोलीस अधिकारी आणि 175 पोलीस कर्मचारी तैनात। मुंबईमध्ये मराठा समन्वयक योगेश केदार आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची भेट, 20 तारखेच्या मोर्चासाठी मराठा आणि ओबीसी समाजाची आझाद मैदानाची मागणी, भेटीत दोनही पक्षांनी सामंजस्याची भूमिका मांडल्याची माहिती। निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकीय भूकंप घडेल, मंत्री गिरीश महाजन यांचा दावा। तर राजकीय भूकंप होणार असेल तर ते गिरीश महाजनांनाच माहिती, गिरीश महाजनांच्या दाव्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। भूकंप व्हायला हा जपान नाही तर महाराष्ट्र आहे, 2014च्या 24च्या भूकंपात तुम्ही वाहून जाणार, संजय राऊतांचा गिरीश महाजनांना टोला। भाजपची ईव्हीएमच्या माध्यमातून हुकुमशाही सुरू, निवडणुका मतपत्रिकेवरती घेण्याचं संजय राऊतांचं आव्हान। पिंपरीमध्ये 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, मोरिया गोसावी मंदिरापासून नाट्य संमेलनाच्या दिंडीची सुरुवात। 100व्या नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमात शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, मात्र उद्घाटन सोहळ्यासाठी अजित पवारांची दांडी। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजप आक्रमक, मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना अंडी वितरित करण्याच्या निर्णयाला भाजप जैन सेलचा तीव्र विरोध, जैन सेलनं केसरकरांना कडधान्याची पाकिटं पाठवली। पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी सरग यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात गुन्हा, ससून रुग्णालयातल्या कार्यक्रमात आमदारांनी कानशिलात लगावली होती। पुण्याच्या कोथरूडमध्ये कुख्यात गुंड शरद मोहोळ गोळीबारात ठार, ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मोहोळचा मृत्यू। पुण्यातील शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये 8 आरोपींना अटक,
मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर कडनं 3 पिस्तूल जप्त. हल्ल्याच्या वेळी वापरलेल्या 2 दुचाकी पोलिसांच्या ताब्यात. शेतकऱ्यांसाठी पुढचे 48 तास धोक्याचे. 48 तासात महाराष्ट्रासह अनेक राज्यात अवकाळी पावसाची शक्यता. कोरोनाच्या अनुषंगानं रुग्णाला भरती करण्याची आवश्यकता नसेल तर 5 दिवस गृहविलगीकरण करावं. टास्क फोर्सनं जाहीर केली मार्गदर्शक तत्व. पश्चिम रेल्वेवरती आज रात्री 1 ते रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरनं चालवलं जातील. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती तर हार्बरवरच्या पनवेल वाशी अप डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक घेतला जाईल. महाबळेश्वरमध्ये अनधिकृत बांधकामावरती बुलडोझर. पहाटे 5 वाजल्यापासून 3 ठिकाणच्या अतिक्रमणावर धडक कारवाई. अहमदनगरच्या जामखेडमधील महावितरण उपकार्यकारी अधिकाऱ्याचं कार्यालय निलंबित सहाय्यक अभियंत्यानं फोडलं. कामात दिरंगाई केल्यामुळे प्रल्हाद टाक यांना निलंबित केलं होतं. निलंबनाच्या डागातनं या कार्यालयाची तोडफोड केली गेली. यंदाच्या मोसमात मुंबईतील सर्वात कमी तापमानाची नोंद. तापमान 17.5 अंश सेल्सिअसवर. नाशिकमध्येही गारठा वाढला. तापमान 11 ते 12 अंशांवर. रविवार कारंजा परिसरातील चांदीच्या गणपती बाप्पाला गरम कपड्यांची ऊब. जम्मू काश्मीरमध्ये तापमानात आणखी घसरण. श्रीनगरमधील दल सरोवराच्या पाण्यावर बर्फाची चादर. तळ कोकणातील देवबाग समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांना डॉल्फिन्सचं दर्शन. देवबागवरनं निवती दीपगृह बोटीची सफर करत असताना पर्यटकांना दिसले डॉल्फिन्स. घोड्यांच्या विष्ठेमुळे महाबळेश्वरमध्ये रोगराई. घोड्यांची विष्ठा तलावाच्या पाण्यात मिसळत असल्याचं समोर. गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्थेच्या अहवालातनं बाब समोर. तुळजापूरच्या तुळजाभवानीला 19 तोळ्याचा सोन्याचा मुकुट अर्पण. मुकुटाची किंमत 12 लाख रुपये. बंगळुरूमधल्या एका भक्तानं हा मुकुट अर्पण केलाय. खादी ग्रामोद्योगाशी संलग्न असलेल्या खासगी फर्मच्या कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक. 15,000ची लाच स्वीकारताना अटकेची कारवाई. 2 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद. आष्टी ते अमळनेर या रेल्वे मार्गावरती पहिल्या रेल्वेची हायस्पीड चाचणी यशस्वी. 110 किलोमीटर वेगानं ही रेल्वे धावली. लवकरच नगर ते अमळनेर रेल्वे सेवा सुरू होईल. दारूसाठी बापानं स्वतःच्या 3 वर्षे चिमुकल्याला विकलं. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातली घटना. वडिलासह एकाला अटक. 29 जानेवारीला परीक्षा पे चर्चा संवाद कार्यक्रमाचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद. तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर 8 विकेट्सनं विजय. 3 सामन्यांच्या मालिकेत कांगारूंकडनं पाकिस्तानला व्हाईट वॉश. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर कसोटीमधनं निवृत्त. शेवटच्या डावात झळकावलं अर्धशतक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.